अनादी काळापासून माणूस निसर्गाच्या कुशीत आनंदाने जीवन जगतोय. फक्त बदलत्या काळानुसार त्याची राहण्याची जीवनशैली बदलली. पूर्वी तो उंच डोंगरात कड्याकपारीत गुहेत राहत असत आणि आता टोलेजंग इमारतीमध्ये. परंतु बदललेल्या काळात आजही काही लोक हे लोप पावलेले जीवन जगत निसर्गाच्या कुशीत उंच डोंगरातील गुहेत राहत आहेत. स्वच्छंदी जीवन जगत आहेत. आजही गुहेत राहून जीवन जगणाऱ्या आजी आजोबांचा जीवन प्रवास आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत. आजी आजोबांसोबत या गुहेत राहणारा प्रत्येक सजीव तितक्याच आनंदाने जीवन जगतोय, तेही स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व जपत. या गुहेत घालवलेले काही क्षण आणि त्यात अनुभवलेली मायेची ओढ, जिव्हाळा आणि एकमेकांप्रती असलेली आपुलकी सदैव लक्षात राहण्यासारखीच. बाबा बासरी मस्त वाजवत आहेत. आम्हाला खाली आवाज येत होता. गुरं सगळे टवकारले आमच्याकडे. अनोळखी दिसत आहेत. याला असं हे काय बांधलंय एवढं? ते असं तसं बघायला गेलं ना, जुन्नर तालुका हा बिबट म्हणजे वाघ जो त्याच्यासाठीच हा खास ओळखला जातो. म्हणजे इकडे त्यांचं प्रमाण जे आहे ना ते प्रचंड आहे. उकरीचा असा जागारी उकरी चालतो. अरे बापरे. आणि काय म्हणजे ते उकरण्यामागचं कारण काय? कारण काय माहिती असं कधी पट्टेरी वाघ बिबट्या यांचा समोरासमोर कधी सामना झाला का? पटरी आता जे 4-2 वर्षामध्ये सोडलेलं आहेत ना हे बिबटे. आणि हे पटरी ह्या डोंगरामध्ये काय माहिती असतात ना. पटेरी तुम्ही बघितल्या डोळ्यांनी? कसं म्हणजे कुठं? ह्या डोंगराचं काय नाव? हे आता आपण हे जे बसलोय ठिकाण ह्याच्या खाली बरोबर तुमची गडद आहे ना? आपण गडदीच्या वर बसलोय आता. तुम्ही गडदीत राहता, तुम्हाला भीती नाही वाटत पडेल किंवा काय? माणसाची सुरुवातच हितनं झालेली. अश्मयुगीन माणूस आपण जो म्हणतो ना, अश्मयुग येऊन गेलं. माणूस असाच गुहेमध्ये राहायचा, जनावरं पाळणं किंवा बाकीच्या गोष्टी असतील. थोडक्यात तसंच मिळतं जुळतं आयुष्य आज तुमचं. हे आता चहा घेऊन जा करतो ना. नाही, चहा नक्कीच घेणार. हे बघा, हे असं पूर्ण डोंगर आहे आणि ते खोदून गुहेत आतमध्ये अशी गुहा आहे. त्या गुहेत हे जीवन जगणं चालू आहे. चुलीवरतीच ना चहा. फायनली आपण आता गडदीमध्ये आलेलो आहोत. आजींनी या ठिकाणी चुलीवर मस्त गरमागरम चहा ठेवलाय. तर ही गडदीची किंवा ह्या गुहेची हाईट, उंची तुम्ही बघू शकता. आम्हाला पितळ्यांमध्ये, आम्हाला कपांमध्ये रोजच आम्ही पितो, पण ह्या पितळीमध्ये पिण्याची जी मजा आहे ना ती वेगळीच मजा आहे. पांढरी रताळी ती आपल्याकडे साधारणतः रताळी जी असतात ती लाल रंगाची असतात, परंतु ही पांढरी रताळी. आणि शुभ सकाळ, शिव सकाळ. आज आपण शिवजन्मभूमी जुन्नर या पावनभूमीवरती आहोत. या पावनभूमीवरती अनादी काळापासून म्हणलं तरी चालेल, जे काही आदिवासी लोक आहेत किंवा पूर्वीपासून ज्यांचा अधिवास या ठिकाणी आहे, असे काही लोक आजही जे पूर्वज आपले गुहेमध्ये राहायचे त्याचप्रमाणे किंबहुना अगदी तसंच जीवन आजही या ठिकाणी काही लोक जगतायत. तर आज त्याच लोकांचा जीवन प्रवास किंवा ते या वातावरणात किंवा अशा ठिकाणी कसे काय जगतात, दिनचर्या असेल, दिनक्रम असेल, त्यांचं जी काही गुरे असतील किंवा जीवन जगण्यासाठी जो काही त्यांना या ठिकाणी संघर्ष करावा लागतो किंवा इतरही त्यांच्या गोष्टी, या आज आपण फार जवळून पाहणार आहोत. तर आज या प्रवासात जुन्नर या परिसराबद्दल माहिती असणारे नंदकुमार साबळे सरांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण हा परिसर फिरतोय. नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी जुन्नर तालुक्यामध्ये तुम्ही जे पुण्याहून आलात त्याबद्दल सर्वप्रथम तुमचं खूप खूप अभिनंदन. खरं म्हणजे जुन्नर हा जो काही आमचा तालुका आहे हा अगदी विविधतेने नटलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारची लोकजीवन आपल्याला या ठिकाणी आल्यावर पाहायला मिळतं. आमचे जे काही जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये जी लोक राहतात त्यांचं जीवन हे एक वैविध्यपूर्ण असतं आणि त्या वैविध्यपूर्ण जीवनाची जी काही जीवनशैली आहे ती जीवनशैली आज या ठिकाणी आपण एक्सप्लोअर करणार आहोत. प्रत्यक्ष जे काही आहे ते आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत. ही जी वाट दिसतीये तर ही डोंगरातून वरती त्या गडदीकडे किंवा त्या गुहेकडे गेलेली, या वाटेनेच आपल्याला पुढचा प्रवास करायचा आहे. चला. रानातून गुहेकडे जाणाऱ्या कच्च्या पाऊलवाटेने
आम्ही प्रवासास सुरुवात केली. हवेतील गारठा आणि अंगावर पडणारे ऊन यातून वाटचाल करताना प्रसन्न वाटत होते. पुणे ते जुन्नर हे अंतर मोठे असल्याने आम्हाला पोहोचण्यास सकाळचे 10 वाजले. सूर्यनारायण हळूहळू डोके वर काढत होते आणि हवेतील गारठा कमी करत होते. मुख्य रस्त्यापासून गडदीचे अंतर साधारण 20 ते 25 मिनिटांचेच, परंतु कच्चा रस्ता आणि काही अंतर डोंगराची खडी चढाई असल्याने शरीराचा थोडा कस लागतो. हे अंतर पार करून जाताच गुहा नजरेस पडू लागली आणि गुहेच्या वर गुरे चारण्यासाठी रानात निघालेले बाबा देखील दिसले आणि त्यांच्या बासरीचा मधुर आवाज हळूहळू कानावर पडू लागला. आसमंतातील थंड, तितकेच शांत, मन प्रसन्न करणारे वातावरण आणि या वातावरणाला अजून प्रसन्न बनवणारे बाबांच्या बासरीचे सूर ऐकत डोंगरवाट चढून अखेर आम्ही डोंगर माथ्यावर पोहोचलो आणि मग वाटेत आजींची भेट झाली. बाबा बासरी मस्त वाजवत आहेत. आम्हाला खाली आवाज येत होता. बाबा कुठे शिकले बासरी वाजवाय? लहानपणापासून गुरा पाहिल्या हा 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 चित्राबाग बरोबर. पहिल्यापासूनच त्या गुरांचा नाद. अरे बापरे. मग ते पोरा आहेत पण त्या पोराने मंगाला मला गुराच वळायच्या आणि मला शेती नाही करायची. मग तेव्हापासून बासरी चालूच. मग ते लहानपणापासून इतक्या सुरात वाजवत आहेत. हे खाली आमच्या कानावर आवाज बासरीचा पडला. गुरांमाग दुसरं काय करणार दिवसभर, मग तो आपला छंद जोपासतायत. बरोबर. आता हे गडदीत तसं किती वर्ष झालं मग तुम्ही राहताय? बाबा आम्ही लई 3-4 वर्ष नाही आलं. 3-4 वर्ष काय किती झालं. बापरे. पायात पण काय नाही तुमच्या. काय काय असं काय आला अरे. ही गुरं दिवसभर डोंगरात फिरतात. हा गुरं चरतायत. गुरं सगळे टवकारले आमच्याकडे. नवीन दिसली ना. अनोळखी दिसत आहेत. देशी आहेत ना? हा गावठी हा गावठी. कारण गावठी. तुम्ही बासरी वाजवत होते ना, खाली आवाज येत होता आम्हाला. आम्ही म्हणलंच इतकी मस्त बासरी कोण वाजवतंय. तुम्हाला गुरु भेटणार नाही आता. तुम्ही गुरु घेऊन गेलात की बासरी वाजवतो रोज? किती वेळ वाजवता बासरी? ते आता जसा टाइम असेल तसा जंगलामध्ये झाडा शिराली का तुम्ही बासरी वाजवायला कधी शिकला? लहानपणापासून. म्हणजे कोणी शिकवलं की नाही नाही स्वतः? तिकडं गायक होतं ना माझ्या वडील जास्त, मग त्यांच्या बरोबर आपण याला असं हे काय बांधलंय एवढं? ते असं गळ्यातून पडत आहे ना, हा. बांधायचं. अच्छा, म्हणजे गळ्यात अडकवूनच फिरायचं. हातातून विसरून जातो हा हा हा. खाली ठेवली म्हणजे तिथं राहील का नाही गावठाण. सापडेल परत. दिवसभर गुरांमाग असल्यावर ही बासरी वाजवायची. तेवढीच करमणूक, दुसरं काहीच नाही ना. त्या बासरीच्या आवाजाचा गुरांवरती पण परिणाम होत असेल ना, की बाबा जवळपास राहत असतील आवाजामुळे? हा, एका वेळी येते ते पाठीमागे. पूर्वीच्या काळी गुरांच्या माग बासरी कोण वाजवायचं? कृष्ण वाजवायचं. हा, ती परंपरा बाबांनी जपली आहे का नाही? म्हणजे इतकं सुरत वाजवतायत ना, खाली आमच्या कानावरती आवाज पडला ना, म्हणजे आम्ही अक्षरशः बेभान झालो. इतकं सुरत बासरी वाजवत आहेत. हा, एका हातात ही कुऱ्हाड आणि बासरी, असं आपलं दोन्ही या ठिकाणी बाबांचं चालू आहे. मला पगार ठेव, मी येतो तुमच्या पुढे. आम्ही देतो तुमच्याकडे राहायला. अहो, आम्ही पगारावरती सगळे काम करतोय, पण त्या जीवनात एवढं सुख नाहीये. इतकं तुम्ही इथं बिनपगारी म्हणजे सुखी आहे. तुम्हाला कोणाचा पगार नाहीये, पण तुम्ही निसर्गातलं मुक्त जीवन जे जगताय ना, काय बोलावं शब्द कमी आहेत. इतकं पगार असून माणसाला उपयोग नाहीये. तितकी माणसाच्या मागे दगदग धावपळ असते. तुमच्या मागे इकडं धावपळ किंवा दगदग थोडीफार आहे, पण धावपळ तर बिलकुल नाहीये. तुम्ही स्वच्छंदी आणि मुक्त जीवन जगताय. काय पगाराची आवश्यकता आहे? इतकं हा थोडस आहे. आता पैशाची अडचण आहे, पण पैसा मिळालेला माणूस पण सुखी नाही. हा, आज पैसा असणारा माणूस सुखी नाहीये. इतका निसर्गात राहणारा माणूस सुखी आम्हाला आहे. लाईट सोय करून व्यवस्थित. लाईट नाहीये ना फक्त? लाईट म्हणजे तसा तर ही गडद. सोलर लाईट पाहिजे. हा हा, सोलर. सोलर नक्की सोलरचं करू आपण. आता आम्ही अंधारात आहे, म्हणजे कसं का वाघ येत ना मोकर. हा का? ते आपल्या इकडे नाही, आता तुमचा वाघी कान सोडले. तसं बघायला गेलं ना, जुन्नर तालुका हा बिबट म्हणजे वाघ जो, त्याच्यासाठीच हा खास ओळखला जातो.
म्हणजे इकडे त्यांचं प्रमाण जे आहे ना ते प्रचंड आहे, म्हणजे इतके आहेत ना ते प्रचंड आहे. त्यामुळे तुम्हाला हे डोंगर आहे ना हे समृद्ध हा, हा. डोंगर म्हणून हरिचंद्रला भेटून आहे ना, बरोबर बरोबर मग ते वाघ तिकडे आलं म्हणजे इथं आलं समजा. हा ते हे 2 नंबरचा उंच डोंगर आहे. बरोबर. कळसुबाई 1 नंबर कळसोबाई 1 नंबर. आणि हे कमी कमी 2 नंबर असं बरोबर बरोबर. पण तुमच्याकडे बिबटच आहे ना, पट्टेरी वाघ नाही ना? पटरी आहे. आहे ते त्याला नाही आम्ही घाबरती. पट्टेरी क्वचित असेल ना? तर तुम्हाला नाही कल्पना या ते बैल कसा जरा माजला का ते डर उकरीत हा. हे वाघ आहे ना एकदम खंगली जातो. कुठला? रानटी वाघ आहे ना, बिबट्या. हा, पट्टेरी काय करतो? ते एकदम उकरीचा असा दागारी उकरी चालतो. हा अरे बापरे. हा. आणि काय म्हणजे ते उकरण्यामागचं कारण काय? कारण काय माहिती त्याला रथ एवढी ताकद हा बरोबर. ते अवसान करू दहन ताकद जास्त बरं काय म्हणजे थोडक्यात डांग म्हणजे काय असतं? दहन म्हणजे असा नका नाव कुठं तर पाणी कंगळी पाडीत आहे. तो डान म्हणजे काय करतो डाऊन येतो. तुम्हाला कल्पना आहे का नाही, पण बैल जे माजला ना हा हा बरोबर. शिंगाने उकरतो ना? शिंगाने उकरतो का नाही, बरोबर बरोबर. आणि मग तो अवसान करून डर चालतो का नाही अमृत डर, हा 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 तसं त्याचा रेवाज तो ताकद येत ना, हा हा हा. तो काहीतरी अवसान करून चालायचा जंगलामध्ये अच्छा. असं. पण ते करण्यामागं त्याची ताकद दाखवत होतो त्या हा, त्या ताकद, ठिकाणी. ताकद. पैलवान तुम्ही कुस्ती खेळू का नाही का नाही? ते पैलवान कसं पैलवान पाहिला का मग तो दंड ठोकितोय हा, तसं हा. ते म्हणजे त्या जंगलाच्या जोरावर तो बरोबर. म्हणजे हात आहे माझी किंवा मी हाय अस्तित्व दाखवून देतो. मग तो वाघ तुम्ही बघितलाय पट्ट्याचा? तुमच्याकडे असं कधी पट्टेरी वाघ बिबट्या यांचा समोरासमोर कधी सामना झाला का? पटरी आता जे 4-2 वर्षामध्ये सोडलेले आहेत ना हे बिबटे, हा. आणि ही पटरी ह्या डोंगरामध्ये कायमच असतात ना. पट्टेरी तुम्ही बघितल्या डोळ्यांनी? हा हा. कसं म्हणजे कुठं मुलाखत झाली? ते डोंगराला किती वेळा आता लहानपणापासून मी वाघ पाहिलं जनावर असा धरला का ते समोक्ष दिसतो ना, हा. किती वेळा. म्हणजे पट्टेरी समजा आता हे एवढी जनावर किती आहेत डोंगरात, किती घेऊन फिरता तुम्ही एका वेळी? ही आमची 30-35 जनावर राहण्याच्या घराच्या झाला. आणि मग 35चा कळप एकटेच राखता तुम्ही? हे बाबा सोबत असतात का? बाबा सोबत बाबा सोबती आहे तिकडे पुढे. अच्छा. त्यांची वेगळी गुरं आहेत. एकत्र जंगलात फिरवताय गुरु सगळी? हा वरले डोंगर आहे, अख्खा डोंगर मोठा आहे. तुम्ही असं किती लांबपर्यंत परिसरापर्यंत घेऊन जाताय गुरांना? ही डोंगर आहे ना संपूर्ण. आता हे कळसोबाच्या डोंगर सारखा उंच डोंगर आहे ना, ह्या डोंगराचं काय नाव? हे बर्डीनाथ, बर्डीनाथ. मांडवे गुडगेवाडी बर्डीनाथ, हा हा. म्हणजे बरडबा म्हणतात. बरं. तुमचं हे गाव कुठलं आहे? हे आमचे कोपरे गाव आहे समोर. कोपरे. आणि ह्या गावाचं नाव काय म्हणजे हे तुमची? मांडवे कोपरे शेजारी गाव आहेत नाही. आता आपण हे जे बसलोय ठिकाण, ह्याच्या खाली बरोबर तुमची गडद आहे ना? हा आपण गडदीच्या वर बसलोय आता. तुम्ही गडदीत राहता, तुम्हाला भीती नाही वाटत पडेल किंवा काय? आता आम्ही गडदीत आलो तर आम्हाला भीती वाटते बाबा अंगावर पडेल. भीती म्हणजे कशी काय, लहानपणापासून लोक राहून गेली, कधी पडली नाही, बरोबर. त्यामुळे आपल्याला भीती वाटत नाही. नाही ना? नाही का? म्हणजे पूर्वापार लोक तिथं राहून गेलेली आहेत. हा. किती 1-2 पिढ्या का 2-3 पिढ्या, किती पिढ्या राहिल्या एवढ्या सांगता येणार नाही, पण मग त्यांना भीती नाही वाटत. पूर्वी माणसाची सुरुवातच हितनं झालेली. अश्मयुगीन माणूस आपण जो म्हणतो ना, अश्मयुग येऊन गेलं. माणूस असाच गुहेमध्ये राहायचा, हा हा जनावरं पाळणं किंवा बाकीच्या गोष्टी असतील. हा थोडक्यात तसंच मिळतं जुळतं आयुष्य आज तुमचं हे. हा म्हणजे अशा गुहेत अरे पोरांनो, तो आम्हाला आयटी सोय करा भाऊ, तेवढी तुमच्या होत नक्की करणार. आमच्याच्याने होणार नाही, आम्ही करणारच. लाईटचं तुम्हाला नक्की सोलरचं करून आम्ही घेऊ. परत येणार सोलरचं घेऊन. बाय आता आले आम्हाला नाही आम्हाला लाईटच नाही, ते डिझेल डिझेल आणि ते डिझेलचे दिवे, हा दिवे करतो, पण ते डिझेल मिळायला पण आता अवघड आहे ना. ते मग किती 100 आणि भेटत नाही. नाही आपण सोलरचं करू ना. हा सोलर. सोलरच्या प्लेट टाकले ना, तुमचे 3-4 बल्ब चालले तरी बास होईल ना तुम्हाला. आता गुरांच्या मागे तुम्ही असता बरोबर, तसं आधीपासून लहानपणापासूनच तुम्ही गुरु राखत असाल, अनुभव मोठा आहे. तर डोळ्या देखत कधी वाघाने हल्ला केलाय गायीवर वगैरे? हा किती वेळा धरलाय म्हणजे पट्ट्यावाल्या का तो ठिपक्यावाला? पट्ट्यावाला. तुमच्या डोळ्या देखत? हा मग केलाय ना. अरे बापरे. किती वेळा धरतो आमच्या डोंगराला किती बारा आमच्या डोंगराला धरतोय, राजनी डोंगर आहे समोर. धरून 2-3 आता आम्ही बाहेरून बातम्या तर बऱ्याच बघतोय. डोंगर तिका आमचा आहे दिसत. जुन्नर म्हणलं की बिबट्या, हे आता सगळीकडं समीकरणच हा झालं. जुन्नरच आहे भाऊ, जुन्नर. पण तुमचा छंद आम्हाला खूप आवडला. आजचं हे जीवन हे आपल्याला पाहायला भेटत नाही. ते आपण बघतो ना शहराच्या इमारती, उंच उंच इमारती, हा सगळ्या काही उपयोगी नसलेल्या गोष्टी आहेत माणसाच्या आयुष्याच्या. हे खरं निसर्ग. तिथे घरांमध्ये ऑक्सिजन तयार करायचं मशीन बसून लोक ऑक्सिजन घेत आहेत. श्वास
आज आपल्याला बघा इथे मोकळा श्वास आहे मोकळा श्वास आहे, स्वच्छ इतकं हवेत. सुंदर वातावरण आहे. अशी लोकं आलं राहतात. ना वर शिकरू शिखरावरती मंदिर आहे ना भैरोबाचं बरोबर किती लांब आहे ते? बोरडबा म्हणतात बैरोबा नाही बोरडबा बरोडबा काय आहे म्हणजे देवस्थानाचं विशेष बर्डीनाथ म्हणजे कुठून आलं कसं काय हे म्हणजे काय आता वडिलाचा जे असेल काय बुवा आता शिखर याचा मांडेगाव त्याची देवाची काठी भेटी शिव बसलाय काठी नेत्यात हा आणि 2-4 शिवाचं म्हणजे आकार तिथं सगळं मिळून गेलाय. पार्टी केली लोक पर लांब लांबची लोक येतात तिथं आणि हे मांडेगावची लोक आहेत ना हा. सगळी सोय करतात म्हणजे काठी बिठी ते गावातूनच निघते त्यांची. बर्डीनाथ म्हणजे हे कुणाचा अवतार शंकर. महादेवाचं महादेव. आता एवढी 35-40 गुरु आहेत मग त्यांना नावं प्रत्येकाला दिलीत आणि त्यांना नाव दिलं तर ते जवळ येतात त्या नावाने. असं समजा लांब गेलं त्याला आपण माणसाला कसा हाक मारतो बुवा असं त्यांना काय आवाज दिला का त्याच्या नावानं का ते बरोबर फिरत एक 4-5 गायींची नाव सांगा बरं, काय नाव दिले त्यांनी? परधान, रांबा, वा चांदी, अन बाळकी अशा गायांचे नाव, पातळा अशी प्रत्येक गायला नाव आहेत. अरे वा. प्रधान म्हणजे त्यांच्यातला आता तो बैल असेल नाही, गायचे होते. अच्छा गायचं आहे बाळ गायचे का त्याला आवडलं. रंबा नाव दिलंय, हा. उर्वशी नाव दिले का नाही कोणाला? रंबा, उर्वशी. अप्सरा आहेत इंद्राच्या खिलारी कलवरी हा हा म्हणजे खिलारी, कलवरी ही पण नाव आहेत. अरे वा. तुमची यातली आवडती गाय कोणती? अरे भारी वाटतं एकदम की ती रंबा. म्हणजे काय पहिली गाई आहे का कसं ती ते म्हणजे घरचीच गाय आहे, पण मग थोडी डांगी वजू आहे ना व्यवस्थित म्हणजे डांगी तुम्हाला कळणार नाही बुवा. हा ते बांबड्याचा राजूर आहे ना इकडे हा संगमनेर अकोला हा हा इकडे ते डांगी डांगी गाय बरोबर गायचाच प्रकार आहे तो डांगी गाय बैला टाईप दिसते. हा जसा खिल्लार असतो तसं डांगी गाय असते आवडीना म्हणजे ती गाय बैला सारखी मग त्या आवडीनं नाव तिचा रांबा. रंभा हा बरोबर मग आता तुम्ही दोघच राहता इथं बरोबर या गर्दीत किती वर्षाचा संसार आहे तुमचा तसं त्याची 5 वर्ष झाली. नाही नाही लग्नाला तुमचे किती वर्ष झाले? आमच्या लग्नाला म्हणजे तुमच्यासारखी पोर आहे. बापरे याचे आहे तर नातवंड आहे माझ्या. हा अरे बापरे म्हणजे वय तुमचं भरपूर आहे पण वाटत नाही तसं है ना वय अजिबात नाही वाटत एवढं या सह्याद्रीत तुम्हाला फिरून एकदम शरीर एकदम व्यवस्थित आहे. काटक राहते काटक शरीर आहे. आणि या सह्याद्रीची हीच देणगी आहे. या सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यात राहणाऱ्या प्रत्येकाचं शरीर काटक आहे. ही सह्याद्रीने दिलेली देणगीच आहे. आता गुरांच्या मागून रोज तुम्ही डोंगर चढताय उतरताय रोज किती किलोमीटर चालणं होत असेल तुमचं? तरी 2-4 किलोमीटर चालायचं. पण जास्ती चालणं होते ते आणि 7-8 नुसतं- किलोमीटर तरी होत असणार. सफाई चालणं नाही ना चढ उतार हा, चढ चढ उतार उतार, सफाई. दूध किती लिटर सगळ्यांचं मिळून होत असेल? ते सीजन असला ना गाय व्यवस्थित झाला तर मग हे रत्तीबाला घालतंय कसं? हा इथं मांडेगाव इथून डोक्यावर घेऊन रत्तीबाला दूध घालून जायचं रोज. थोडा ओला चारा असला हा. ना 10-15 लिटर असते ना. आता नाही आता वाळला चारा असला की कमी होतात दुधाला 4-5 लिटर त्याच्यावर आपण भागवायचं ना. गर्दीच्या कशा दारावर कधी आलाय असं कधी झालाय प्रसंग की बाबा आलाय असं येते ना असं खालून वरून येतोय पण. हा असतंय ना गायांच्या मागे येतोय. गुरांच्या. तुम्ही आणि मग काही येऊन 6 वाजल्या ना संध्याकाळच्या 6 वाजले हा, की मग डोंगर येतोय. ते चावल कशी वाटते तुम्हाला? आल्यानंतर ते जाणवतं कसं की तो आलाय का? अरे बा, चावून म्हणजे त्याला फुटकारा पकावून निघतोय पण तो. असा दण- दण- आवाज दण- दण येतोय करताय. ना हा आवाज करत होतो. आवाज करत चांगला डरकळत असेल लगेच गुराले समजत आहेत गाया म्हणजे लगेच ते उठतात. आला की ते गायींना जाणवतं, गुरांना जाणवतं. 6च्या पुढे तुम्हाला इकडं भीतीच आहे ना वाघाची तसं आणि आजकाल थंडीच्या दिवसात लवकर मावळते त्यामुळं जरा अवघड आहे पण दिवसा कधी हल्ले नाही ना असे वाघाचे नाही दिवसा म्हणजे हे जनावर धरतं दिवसाची हा जंगलामध्ये धरतो ना. जंगलात धरतो मागं धरली ना आमची एक कालवड आलो धरली नाही का पाठी मला दुखाट गसवा मग काय धरले की त्याला पर्यायच नाही पर्याय नाही आता ते असं दुःख असतंय ना त्याच्यासारखं हा म्हणजे अंधार हा ते तुम्ही पाहिलं नाही मालशेज घाटाला कधी गेलं ते एकदम अंधारी पडते असं ते पावसाळ्यात झालं ना एकदम गच गुरांना दिसती जनावर आपाप दुखाट येते बापरे दुखट असं हे जनावर नाही दिसणार हा. एवढं पावसाळ्याच्या दिवसात आले अवघड होत असेल मग अवघड आहे. कुत्र वगैरे नाही का तुमच्या होतं पण ते वागानच नेला इथं. हा इथं कुत्रा म्हणजे वाघ लगेच उचलून घेऊन हा, जातो. हा. टिकवतच नाही. कारण की आता आम्ही 2-3 ठिकाणी बघितलं ते हा, टोक असलेले पट्ट असतं. पट्टे बघ पट्टे घातलेले पट्टे घातलेत थोडं अटकलं होतं ना मग धरला तरी मग तेवढं नेता येत नाही लोक. म्हणजे गर्दीच्या दारापर्यंत बिबटे येत आहेत हा हा इतकी भयानक अवस्था आहे ते
गाया खडाखड उठत आता हा गायांना चावल लागते ना लगेच. त्यांना ते बरोबर कळत आहे हा 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 गडात आता आतमधून बरीच मोठी आहे बघा ना जाऊन. चला आता जा आपण चला. हा जाऊ. नाही, तुम्ही आता गुरण मागा जाचाल ना. हा आता मला जाणार नाही ठीक आहे आम्ही गडात बघतो हा हा आणि मग परत तुमची काय आता भेट नाही व्हायची. हा, हा. मग निघतो आम्ही. आता चहा घेऊन जा करतो ना आता काय. नाही चहा नक्कीच आम्ही घेणार आम्ही. चहा तुमचा घेणार आहे. गर्दीतला चहा हा आम्ही आणि- कधीच चुकवणार नाही. आणि तुम्हाला सोलर पॅनल देण्यासाठी आम्ही पुन्हा तुमच्याकडे हा येणार. या आणि त्यावेळेस आम्ही नुसतं चहा नाही जेवण करून जाणार. हा हा या. करू करू रानात भेट झालेल्या बाबांसोबत मनसोक्त गप्पा मारत आम्ही गर्दीची वाट चालू लागलो. आपण आता जे होतो बाबांना भेटलो होतो तर ती गर्दीची वरची बाजू होती ज्याच्या बरोबर खाली हे लोक राहत आहेत. तर त्या गर्दीकडे आता आपण चाललोय. बाबा गेले गुरांमागे. आजींनी मस्त भन्नाट चहा बनवलाय. गर्दीतल्या चहाचा आस्वाद आज घेऊया. चला. डोंगरधारेवरून निमुळत्या पायवाटेवरून काही अंतर चालून येताच नजरेस गडद दिसू लागली. डोंगराच्या पोटातील ही भव्य गुहा पाहताच मन थक्क झाले. फायनली मित्रांनो आपण गर्दीकडे आलोय. हे बघा हे असं पूर्ण डोंगर आहे आणि ते खोदून गुहेत आतमध्ये अशी गुहा आहे. त्या गुहेत हे जीवन जगणं चालू आहे. डोंगराच्या पोटातील ही गुहा नैसर्गिक की मानवनिर्मित हा मोठा प्रश्नच. परंतु आज या गुहेत आजी आजोबांचा आणि सोबतीला काही मुक्या जनावरांचा सुखाचा संसार एकत्रितपणे नांदताना पाहायला मिळतो. ही वासरं सगळी मग तुम्ही आता सोडली नाहीत ना. नाही नाही ताणी तान्या गर्दीच्या आश्रयाला असणारी लहान लहान वासरे, त्यांची देखभाल, गर्दीची साफसफाई हा आजींचा रोजचाच दिनक्रम. आणि कोणी पाहुणा आलाच तर तितक्याच आनंदाने त्याचे स्वागत. त्याचीच प्रचिती आम्हास आली. आम्ही येताच आजींनी चुलीवर चहाची तयारी सुरू केली. चुलीवर उकळणाऱ्या चहाचा आणि चुलीतून निघणाऱ्या धुराचा सुगंध एक होत संपूर्ण गडदीत पसरत होता आणि गडदीला आणखीन उबदार व तितकेच प्रसन्न बनवत होता. फायनली आपण आता गर्दीमध्ये आलेलो आहोत. आजींनी या ठिकाणी चुलीवर मस्त गरमागरम चहा ठेवलाय. तर ही गर्दीची किंवा ह्या गुहेची उंची तुम्ही बघू शकता. साधारण एक 5 फुटाचा माणूस देखील नीट या ठिकाणी उभा राहू शकणार नाही, इतकी छोटी याची उंची आहे. आसपास ही सर्व लहान वासरं बांधलेली आहेत. कोंबड्यांचा चिवचिवाट, लहान पिल्ले आहेत कोंबड्यांची, त्यांचा या ठिकाणी चालू आहे. आणि अशा वातावरणात या ठिकाणी आजी आजोबांचा संसार सुरू आहे. मस्त आता आजींनी बसायला घोंगडं टाकलंय आणि चुलीवरती आजींनी चहा ठेवलेला आहे. तर आजींच्या हातचा आता गरमागरम चहाचा आस्वाद या गर्दीमध्ये आपण घेऊया. आजींची थोड्या गप्पा मारूया आणि मग परतीचा प्रवास आपण सुरू करूया. आता तुम्ही चहा ठेवलाय. चहा आम्हाला पितळ्यांमध्ये, मग काय आता आम्हाला कपांमध्ये रोजच आम्ही पितो, पण ह्या पितळीमध्ये पिण्याची जी मजा आहे ना हा. ती वेगळीच मजा आहे. होय ही काय ना मारायला आले रे. घाबरते. नाही त्याला थोडासा वेगळं काहीतरी वाटतंय. गर्दीत आपल्या रोज जी माणसं दिसत नाहीत आज वेगळी माणसं. ती आज माणसं कशी काय दिसत आहेत म्हणून ते जरा उड्या मारत असतील. त्यासाठी मी वैरण टाकली आता सुटला का हाती लागणार नाही बा माया. हा ना, मग म्हणजे ही सुटतात पण. मग अरे बापरे, सुट त्यात दावा ते डायरेक्ट गुरांच्या मागत जात असतील सुटली की. कुठे उडतील बाहेर गेले की कुठेही पळतात. कुठे उडतील त्याला काय रान माहितीये का अजून. हा हा कुठे त्याला कुठं पळावं हे कळत नाही. नाही 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 ते काय अजून बाहेर त्यांचं अंधारी येते घरात. आज बऱ्याच दिवसांनी या गडदीतील पाहुणचारा दरम्यान चहा पितळीतून घेण्याचा योग आला. आज या गर्दीमध्ये गर्दीतलं जीवन आज आपण जवळून अनुभवतोय. आसपास ही सर्व वासरं, हे सर्व कोंबड्यांचा पिल्लांचा त्यांच्या किलबिलाट कानावरती सुरू आहे. इतकं प्रसन्न वातावरण आहे आणि आजींनी मस्त चुलीवरती चहा ठेवलाय आणि तो चहा देखील आज आपल्याला देशी स्टाईल पितळीमध्ये मिळालेला आहे. हे बऱ्याच दिवसांनी हा अनुभव घेतोय. तर चहा कसा झालाय बघूयात. गोड आणि आजींच्या हातची चव याच्यामध्ये खरंच उतरलेली. आजी चहा खूप भारी झाला.
आणि घरच्याच गाईंचं दूध आहे ना? गर्दीतील ओबदार वातावरणात गोंगडीवर बैठक मारत चहाचा आस्वाद घेत काही क्षण आजींसोबत गप्पा मला मारल्या. सांगा, आता तुमचं काय नाव? लीलाबाई भीमा कवटे. कवटे. आणि बाबांचं? भीमा कवटे. भीमा तर दोघांच्या लग्नाला साधारण आता आपण एक 50 वर्ष झाले असतील. झाले असतील का नसतील का अरे लय लहानपणी झालं बारीक पणात लग्न तवा होईल पूर्वी लग्न लवकर व्हायची बरोबर. हा गुज. हा. कमी पहिली लग्न असायची हा. तरी पण 50 वर्ष झाली. हा तरी झाले तुमच्या मुलांचं वय जास्त आहे. हा नातवंड आहेत. नातवंड नातवंडात काय आमच्या आपल्या वयाची नातवंड आहेत. तर मग आता तुमचा दिवस तसा चालू किती वाजता होतो सकाळचा? 4 वाजता उठायला लागत आहे शेण काढायचा पहाटे 4 वाजता हा. अंधारातच? अंदा बेटरीना हा. बेटरीना शेण काढते. शेण काढायचं आणि मग वासरा सोडायची दूध काढायचा 4-5 लिटर जात आहे आता ना. बरोबर. मग त्या मांड्यामध्ये नेऊन खपितोय घरगुतीची घेतात. पण ही एवढी वासरं सोडणं त्या गायीकडं सोडायची पाजायची त्या दूध काढायचं आणि मग उजान आखडायची हा. उजान बांधायची आणि मग ते गेलं घेऊन का मग ह्या भुईसा झाडायचे मी दूध मागून. तुम्ही काढता का बाबा काढता? नाही बाबा काढतो मी नाही काढत. हा. मग हे दूध खाली डेअरीवर नाही न्यायचं नाही डेअरी कशाला? गावात? गावामध्ये घरगुती घेते. घरगुती घेते. मग ते सकाळीच नेऊन द्यावं लागत. हा सकाळच. एवढ्या लांब खाली चालत जाऊन हा 7ला जातोय इथून. बाप. तसं तुमच्याकडं मग गोटा झाडणं, हा गोठा, जनावरांना स्वयंपाक, चारा, आपल्या दोन माणसांचा स्वयंपाक ही कामं तुमच्याकडे? हा हे काम माझ्याकडं. हा. आता मला सांगा, हे जे तुम्ही हे आणून ठेवले हे कशाचे? हे गुरांना घायलाच घालावं लागतं? भात. भाताची पेंडे. तो गुरांना कधी पाऊस काळ पावसाळ्यात वगैरे पावसाळ्यात आता नाही. ते खराब नाही होत? नाही नाही ते काय नाही खराब होईल असाच भरून ठेवायचा हा. आणि मग घालायचा पावसाळ्यात त्या बराचसा इथवर होता असा हा हा. त्या घालून तेवढा राहिला औंदाच्या पावसाळ्यात तिथं तिकून एवढा हे गवत आहे ना बरोबर. या बरेल होता त्या. ते हा पेंडा मागच्या वर्षीचा आहे. हाय का म्हणजे गेले सालचा गेल्या साल तर अजून पुरलाय. पुरलाय आता या वर्षी तर तुम्ही परत असाच भरून ठेवणार. हा. तो पुढच्या वर्षापर्यंत पुरवायचा. पुरवायचा म्हणजे खाया झाला ना जित्राबाला बाहेर हा. सरिंदा हा. मग ती खाते नाही म्हणून तो राहिला आणि खाल्यावर मग घातला असा ना. बरोबर. पण ती खातीच ना मग त्या राहिला पेंडा. मग आता त्या मोरच्याला आगोटच्याला ती जनावर का खात नाहीत बरं? मग जुवाग होत्या तिकडे हा हा हा. मग हे वाळल्याला तोंड नाही लावत. हा. बाहेर चरिंदा झाला मग याला कोण तोंडला ताजं मिळतंय ना. ताजा. हा मग ह्या खाती नाही मग त्या काय करायचं ना. आता ह्याला तुम्ही मग अशी आल्या हाक मारली, काय नावाने हाक मारली? ह्याचं काय? वाग्या वाघ्या. ते हाय पण वाघासारखंच उड्या केवढं मारतय आहे का? त्याचं चालूच आहे मस्ती. त्याचं येते सोडलं. चांगलं थोर झालंय. पण आता ह्याला सोडू शकता तुम्ही चरायला का नाही अजून? नाही 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 अजून नाही. अजून काय आता गेला आगोटी. हा. आगोटीचा राया वर नाही. आगोटी म्हणजे? म्हणजे पाणी पडल्यावर पाऊस पडला ना हा. म्हणजे मग चराया सोडणार त्याला तवर नाही. अच्छा. असंच आयती वैरण. तुम्ही काय म्हणले? आगोटी. आगोट म्हणायचं आम्ही आगोटी. हा. त्या आगोटीत पडल्यावर, हा आगोटी पडल्यावर म्हणजे तो पाऊस 12 महिन्याचा होईल हा या हा. टायमाला. बरोबर. मग पाऊस पडल्यावर ह्याला सोडणार. हा म्हणजे प्रत्येक जनावराचं तुम्ही गणित असंच लावता की हा, हा. मग आता ही पाणी वाचरायची काय चरत यात का? नाही चरत. नाही नाही. ह्यांचं बाकीच जास्ती उड्या मार हे कर ते चालू. उड्या मारतेली का दारा का अंधारी घरा म्हणजे ती कुठे उडतीला हा हा हा. आता म्हणजे ती बारीक बारीक आणि ती कशी ह्या करते आता. खूप छान. पण इतकं मस्त आतमधलं वातावरण आहे आणि या अशा वातावरणात तुम्ही आणि बाबा राहताय ना. आम्हाला येऊन थोडा वेळ अनुभव घेऊन इथं बसून इतकं मस्त वाटलं. मस्त काय आता इथून काट्याचा बिव. पण आता ह्या लक्ष्मीसाठी बरोबर. वनवास काढायची बारी आले तारावलाय तिनं आम्हाला तसा म्हणला तर नाही का बरोबर. लक्ष्मीना. बरोबर. आता म्हणायची गावठी गाय लक्ष्मी येते. हा. नाही नाही, गाय कशी पण असू द्या दारात. तिच्या पोटात येतो म्हणायचं. अरे गाय कशी असू द्या ती लक्ष्मीच असते दारातली. हा. गाई खरंच असणं म्हणजे सौभाग्य आणि पुण्याचं काम आहे दारात. हा ना. तुमच्याकडे एक नाही 40 लक्ष्मी आहेत. हा 40-50 लक्ष्मी आहेत. मग आता ह्याच काय गाय म्हणजे ह्याच कालवडी झाल्या 10. हा. ह्या 10 आहेत आणि 5 गोर आहेत. मग ह्या तुम्ही सांभाळता का? कोण असं मागाय आलं तर देता नाही पण? नाही कोणी मारती नाही जगली वाचून राहिली तर. इथला अनुभव आहे तुम्हाला तिथं उकडतं की हवा थंड राहते. नाही थंड राहते उन्हाचं. आता बाहेर एवढं ऊन लागत होतं. आता थंडीचे दिवस आहेत तरी आता ऊन वाढलं. 12 वाजत आले. हा पण जसं आपण आता आलो एकदम गारठा जाणवला. हा म्हणजे या गर्दीचं ते विशेष आहे. बरोबर ना? थंडीत तुम्हाला इथं ऊब मिळणार. हा हा हा. ऊन असलं तर तुम्हाला इथं थंड गार
पावसाळ्यात पण ऊब मिळते, हा म्हणजे हे विशेष आहे. पावसाळ्यात उभ राहते ऊबदार असतं. आणि पाऊस बाहेर बाहेर गार असताय भरपूर गार, मग काय पाऊस थांबत नसत. नाही सारखं पाणी आता येताना उडतच पण ह्याच्यातनं कधी पाणी असं गळत नाही नाही, ना, नाही. कधीच नाही. कधीच नाही. किंवा इथं असं, खाली गाळालं मग तर भिव वाटलं आम्हाला बरोबर. पडायचा. हा. पण पाणी कुठं जिरपत नाही, कुठंच नाही काय. तसं तुम्ही फक्त जनावरांसाठी या ठिकाणी हा, राहिले, जनावरांसाठी. पावसाळ्याचे आणि थंडीचे दिवस हा रोबा मग आता 3-4 महिने तुम्ही इकडे राहता. हा बरोबर. उन्हाळ्यात म्हणजे आता पार पाणी संपला की का मग निघून जाते जायचं घरी गावाला. मग चैत्री हा. चैत्रीन वैसाख हा. जेठात आलो उद्या. तुम्हाला हे फक्त गुरांच्यासाठी इथं थांबायला हा. लागतं, पण काही काळासाठी थांबायला. हा मग आता ह्या करायला लागत ना पाणी नाही ना रे उन्हाळ्यात. हा. मग एवढ्या वासराला पाणी वयाचा लांबून नदीचा कोण आणेल. बरोबर. मग मग जातोय घरी वाडा कुडीतोय असे बैर जाऊन तिथं हा. दारात बांधितोय. घर नाही एवढे संभळत नाही घरात. हम्म. हे घर पण ही वारखाली घरात. ही भरपूर आहेत ना, हा, जनावर बरेच मग आहेत. ती बाहेरच राहते असा वैरून आपला वाडा कुडायचा हा. आणि दगड टाकायचं आणि मग ती बाहेर बांधायची आणि मग तिथं झोपायचा बाहेरच. बरोबर. मग जनावर येत आहे ना, हा. मग बाहेरच झोपायचो. आणि मग कारगडे आता हे झाले का मग जायच लागल एवढा अजून 1-2 महिने. बरोबर. याच्यामध्ये किती जनावर बसतात आता? तरी आता हाली मग एवढे हयात ना, एवढे गुरा हयात, एवढ्या गाया. हीच आता एक आता ही 10-15 असतील आणि वर तुमचे 40 आहेत. 40, हा. 50 गुरं, हा. 50 गुरं आणि तुम्ही 2 माणसं या ठिकाणी. 2 माणसं आणि 50 गुरं. बाकी मस्त राहायचंय. तुमचं काय कोंबड्या वगैरे असतील ते. हा कोंबड्या हयात. म्हणजे एवढा मस्त छान संसार आहे या गडदीत तुमचा. काय संसार काय संसाराला हे आता संसार त्या कोंबड्या आणि तितड्या काही आपला नाही का. बरोबर. नाही पण इतकं छान संसार आहे ना, याला अजून काय पाहिजे. तुम्हाला एक सांगू का, तुमचं आयुष्य खरं निसर्गाच्या सानिध्यातलं आयुष्य काय मग झालं? आता झालं माणसाने प्रगती केली, हा. पण ते माणसासाठी काही कामाची नाहीये. पण आता पोरा झाले मोठाली पोरा लेकरां पहिल्यापासूनच ती गुरा हयात आमची तिकडे होतो तरी गुराच. बरोबर. त्या गाईच वळायच्या त्या शेत बाडी कुठं करली तर करलं तर हाय. आता मग पोरा झाले मोठाले, आता मग पोरा करते आता ना आम्ही एक धरली गुरा लावून. इथं तुम्हाला कसली टीव्ही नाही, मोबाईल काय नाही लाईट काय नाही काय मोबाईल नाही काय नाही. एकमेकांचे सोबत एकमेकांचे साथ आणि ह्या गुरांशी गप्पा मारायच्या, हा त्यांना आवाज द्यायची. आवाजाचा वेळेस सुटली गुत्तली यातच तुमचा राहायची. यातच दिवस जातोय. कंटाळाला तर बाबांना बासरी वाजवायला लावायची. बासरी घाला घडतात काय बासरी वाजवा बाहेरच. बाहेरच. हा, पण मस्त वाजवतो. बासरी घर असे आतमध्ये वाजवले हो. नाग येते ना. बरोबर. नाग येतो. मग हा. हा बासरी सोपी नाही. बरोबर. पण त्या रानात म्हणजे ते गाय का तिकडं वाजवतोय ना तर घरात नाही बासरी पूर्वीची लोक बघा आपल्याला लहान मुलांना म्हणतात घरात रात्रीची शिळ वाजवू नको हा. किंवा हे असं त्या प्रकार तसाच असेल. म्हणजे तुम्ही जे म्हणले की बासरी वाजवली की नाग येतो, हा म्हणायची. असा कधी अनुभव आलाय का नाही? नाही 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 अनुभव नाही आला. पूर्वजांकडनं पण- ऐकलंय. हा पण जणू का घरात नाही वाजवती बासरी. बरोबर बरोबर. आपली दारक एकदा गेला ना असा दारक हा. तिकडे वाजतो फक्त आत नाही वाजत. आत नाही वाजवायची. हा मग एकदा गुरा सुटली का मग असा निघाला का चला वाजित. आजींसोबत काही क्षण गप्पा मारताना या गडदीतील प्रत्येक सजीवाचे अस्तित्व, त्यांच्या जगण्यातील स्वच्छंदीपणा पाहून मनास प्रचंड समाधान लाभले. कदाचित यामुळेच या गडदीला ज्वलंतपणा लाभला असावा. काय खाताय? मित्रांनो, आपण ही जी काही गडद आहे या गड्डीमध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी जी आजी होती या आजीनं आपल्याला शिजवलेली रताळी दिली. पांढरी रताळी येते आपल्याकडे साधारणतः रताळी जी असतात ती लाल रंगाची असतात, परंतु ही पांढरी रताळी आहेत आणि पांढरी रताळी अतिशय चवदार आहेत खायला आणि पौष्टिक त्या मातीतली आहेत. अतिशय चवदार आहेत, अतिशय गोड आहेत आणि रताळी या ठिकाणी आजीनं आपल्याला खायला दिलेली आहे आणि त्या रताळ्यांचा आस्वाद घेतोय. खरं म्हणजे एक गड्डीचं आपण जर पाहिलं हाईट माझ्या मी 5.25 फूट आहे, 5.25 फूट आहे आणि या संपूर्ण याच्यामध्ये ही जी काही आजी आणि आजोबा आहेत हे इथं राहतात आणि ते म्हणजे त्यांचं जे काही आयुष्य आहे या ठिकाणी ते या जनावरांच्या माध्यमामध्ये जनावरांच्या सानिध्यामध्ये काढताना आपल्याला दिसून येतात. या गडदीतील हाच ज्वलंतपणा या गडदीची खरी श्रीमंती. तोच आम्ही या गडदीतील क्षणभर विश्रांती दरम्यान अनुभवला आणि आजींचा निरोप घेतला. चला येऊ. हा जाऊ. येतो. मागे गडद दिसत असेल तर या गडदीलाच आज आपण भेट दिली.
या ठिकाणी राहणाऱ्या आजी आजोबांचा जीवन प्रवास आपण पाहिला, जवळून अनुभवला. या गर्दीत त्यांचं जीवन, त्यांची ही गुरं हे कसं राहतात ते सर्व आज या ठिकाणी येऊन आपण जाणून घेतलं. पुन्हा आपण भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. जय शिवराय, जय महाराष्ट्र.